टू माय चॅनल अनपट अकॅडमी 5. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्लास 10चं फर्स्ट लेसन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स याबद्दल डिस्कस करणार आहोत. सो आपण बेसिकपासून सुरुवात करूयात. तर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स म्हणजेच काय? तर इक्वेशन ज्यामध्ये 2 व्हेरिएबल्स असतील अशा इक्वेशन्सला आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणतो. ओके, सो लेट्स बिगिन. सो पहिलं बेसिकसाठी आपल्याला माहिती आहे, आपण 9th क्लासमध्ये लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल शिकलो होतो, बरोबर? त्याचं ठीक आहे. तर ह्या इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल म्हणतो, कारण की यामध्ये 1 व्हेरिएबल हा आलेला आहे. व्हेरिएबल म्हणजे काय? आपण जे एक्स, वाय, पी, क्यू, ए, बी जे अल्फाबेट्स लिहितो, ठीक आहे, नंबरसोबत, त्याला आपण व्हेरिएबल्स असं म्हणतो. तर इथे किती आहे असे व्हेरिएबल्स? एकच आहेत, म्हणून ते लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल आपण ग्रेड 9मध्ये शिकलो होतो. तर मग मला यावरनं तुम्ही सांगा की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स म्हणजे काय असणार? तर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स म्हणजे यामध्ये 2 व्हेरिएबल्स असणार आहेत. ओके, सो याचं एक्झाम्पल आपण एक घेऊयात. फॉर एक्झाम्पल 2x + 5y = 18. ठीक आहे. तर इथं तुम्ही बघू शकता, इथे मी 2 वेगळे व्हेरिएबल्स घेतलेले आहेत. तर अशा इक्वेशन्सला आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स असं म्हणतो. यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की लिनियर म्हणजे काय? 1, ज्याची पॉवर 1 असेल. तर इथे एक्सला काहीच पॉवर दिलेली नाही आहे आणि वायला पण नाही दिली. म्हणजे काय? जेव्हा पॉवर नसते दिलेली तेव्हा आपण त्याला 1 कन्सिडर करतो. तर इथे दोघांचीही पॉवर ही 1 आहे. ओके, लिनियर म्हणजे 1, म्हणून यांची पॉवर किती आहे? 1. नेक्स्ट थिंग आहे, याचा जनरल फॉर्म्युला एक असतो. लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म्युला असतो, तो म्हणजे ax + by + c = 0. ठीक आहे. तर आता आपण याचं कंपॅरिझन करूयात. मी काय एक्झाम्पल घेतलं? 2x + 5y = 18. तर हे दोन जेव्हा इक्वेशन आपण कंपेअर करू जनरल फॉर्म्युलासोबत, तर यामध्ये तुम्ही बघाल ax म्हणजे एच्या जागेवर आपल्याला इथं काय? 2x + by म्हणजे 5y + c. मग तुम्ही म्हणाल इथं सी कुठं आहेत? तर सी म्हणजेच 18. ठीक आहे. आता ह्या इक्वेशनला मी तुम्हाला या फॉर्ममध्ये लिहून दाखवते. 2x + 5y - 18 = 0. ओके, आय होप तुम्हाला हे क्लिअर झालं असेल. जनरल फॉर्म्युलानुसार आपली इक्वेशन ही कशा पद्धतीने आपण लिहितो. ठीक आहे. तर तुम्हाला पुढे असे सुद्धा क्वेश्चन्स येऊ शकतात 1 मार्क्सला, की दिलेली इक्वेशन ही लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे का नाही ते चेक करायची. ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल मी आता काही एक्झाम्पल्स इथे स्क्रीनवर लिहिते. लेट्स से 4m + 3n = 12. तर ही इक्वेशन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे का? तर त्यासाठी आपल्याला काय चेक करायचं आहे? पहिले तर 2 व्हेरिएबल बघायचे. m आणि n हे 2 व्हेरिएबल्स आहेत. त्यांची पॉवर 1 पाहिजे, ते पण आहे, आणि तो जनरल फॉर्म्युलामध्ये मॅच झालं पाहिजे. ओके, तर जनरल फॉर्म्युला काय आपलं? त्याच्याशी आपल्याला नेहमी कंपेअर करता आलं पाहिजे. तर जनरल फॉर्म्युला आहे ax + by + c = 0. मला इथे ax भेटतो आहे, by भेटतो आहे, c पण भेटतो आहे, म्हणून येस, ही इक्वेशन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहे. ओके, नेक्स्ट आता मी एक सेकंड एक्झाम्पल घेते. लेट्स से 3x² - 7y = 13. तर आता आपण पहिले काय बघणार आहोत? व्हेरिएबल्स. तर इथे एक्स आहे आणि इथे वाय आहे, बरोबर. फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाईड की माझे 2 व्हेरिएबल्स आहेत वेगवेगळे. नेक्स्ट कंडिशन की त्याची पॉवर चेक करायची. तर इथे तर एक्सची पॉवर 2 आहे आणि वायची पॉवर 1 आहे, म्हणून सेकंड कंडिशनमुळे आपलं हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स नाही. ओके, सो थर्ड स्टेप काय होती? आपली जनरल फॉर्म्युला बघायची, बरोबर. जर आपली सेकंडच व्हेरीफाईड नाही झाली तर आपली थर्ड स्टेपसुद्धा व्हेरीफाईड नाही होत, म्हणून ही लिनियर इक्वेशन नाही आहे. सो दिस इज नॉट
लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल्स. तुम्हाला रिझन पण माहिती का नाही, कारण की इथे एक्सची पॉवर ही 2 आहे. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल आपण घेऊयात. √2x मायनस √5y इज इक्वल्स टू 16. तर इथे तुम्ही ऑब्झर्व करा, इथं परत आपल्याकडे 2 व्हेरिएबल्स आहेत. माझी फर्स्ट कंडिशन काय आहे, 2 व्हेरिएबल्स पाहिजे, तर ती आपल्याला इथे भेटते. सेकंड कंडिशन काय होती, तर इथे एक्स आणि वायची जे व्हेरिएबल्सचं जी पॉवर आहे ती 1 असली पाहिजे, ती पण आपली इथे सॅटिस्फाय होते. ओके. त्यानंतर थर्ड कंडिशन की ते जनरल फॉर्म्युलामध्ये आपली बसली पाहिजे. ह्या तिन्ही कंडिशन्स इथे सॅटिस्फाईड होत आहेत, म्हणून दिस इज linear equation. This is example of linear equation into variable. ओके. सो आय होप तुम्हाला इथे सगळं कळालेलं असेल. जरी हे फ्रॅक्शनमध्ये आलं तरी तुम्हाला टेन्शन नाही घ्यायचं आहे. तिथे आपलं हे जे 3 स्टेटमेंट 3 कंडिशन्स जे आहेत त्या व्हेरीफाय करून आणि पुढे तुम्ही इझिली सॉल्व करू शकतात. ओके. नेक्स्ट आपल्याला असं म्हटलेलं आहे की आपले सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. आता तुमची लिनियर इक्वेशन ही कन्सेप्ट इथे क्लिअर झाली असेल. आता सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणजेच काय की अशा 2 इक्वेशन्स ते आपल्याला देतील वेगवेगळ्या, ज्याचे व्हेरिएबल्स सेम असणार आहेत दोघांचेही. फॉर एक्झाम्पल 2x + 3y इज इक्वल्स टू 6. आणि दुसरं एक एक्झाम्पल घेऊयात, 5x - 6y इज इक्वल्स टू 10. तिथे आपले जे व्हेरिएबल्स आहेत हे सेम दिलेले असणार. तर अशा इक्वेशन्सला, 2 अशा सिमिलर इक्वेशन्सला सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स असं म्हणतो. ओके. सो आपण आता सॉल्व करून बघूयात सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स हे कसे सॉल्व करतात ते. ओके. सो लेट्स टेक वन एक्झाम्पल. आता याचे पण 2 टाईप्स आहेत, 2 मेथड्स आहेत. ठीक आहे. सो मेथड नंबर 1 आणि मेथड नंबर 2. सो मेथड 1 आहे एलिमिनेटिंग म्हणजे त्यांना एलिमिनेट करायचं आहे. ठीक आहे. तो कोणाला एलिमिनेट करणार, तर मी तुम्हाला ते थोडीशी हिंट देते की जे व्हेरिएबल्स आहेत एक्स किंवा वाय त्यापैकी तुम्हाला एक एलिमिनेट करता आलं पाहिजे. ते पुढे शिकूयात आपण कसं एलिमिनेट करतो. ओके. आणि सेकंड जी मेथड आहे ती आहे सबस्टिट्यूशन म्हणजे सबस्टिट्यूट आणणं. तर आपण याच्यामध्ये जेव्हा एक्स आणि वाय हे जे व्हेरिएबल्स असतात त्याच्यापैकी कुठलाही एका व्हेरिएबलला आपण सबस्टिट्यूट करतो. म्हणजेच काय, मी हे जे स्क्रीनवर लिहिलेलंच आहे वरती एक्झाम्पल, तेच एक्झाम्पल घेते. फॉर एक्झाम्पल 2x + 3y इज इक्वल्स टू 6 आहे. तर मला याचं सबस्टिट्यूशन एक काढायचं आहे. त्यासाठी मी कुठलाही एकाला इक्वेशन बनवेल एक छोटी. फॉर एक्झाम्पल मला आता इथे मी काय करेल, मला आता वाय सबस्टिट्यूट करायचा आहे दुसऱ्या इक्वेशनला, बरोबर. म्हणून मी वायची व्हॅल्यू काढेल परत पहिले. तर कशी काढणार, तर वाय इज इक्वल्स टू, आता स्टेप वाईज जाऊयात आपण, तुम्हाला इझिली समजेल म्हणून. तर इथं काय आहे, मी 3y ॲज इट इज ठेवला आणि इकडे 6 पण ठेवला. पण हा जो 2x होता तो मी 6कडे पाठवला, म्हणजे राईट हँड साईडला पाठवला. तर तो प्लसमध्ये होता, बरोबर. तर इकडे जाऊन काय होईल, तो मायनस. तर हे तुम्हाला का करायचं आहे, कारण की मला फक्त लेफ्ट हँड साईडला मला फक्त वाय हवा आहे, म्हणून मी ही सबस्टिट्यूशन करते. ठीक आहे. आता इथे काय, इथे परत 3 आहेत, 3 मल्टिप्लाय आहे, तो राईट हँड साईडला जाऊन काय होईल, डिवाईड. म्हणजेच काय, 6 - 2x डिवायडेड बाय 3. तर इथे मला अशी वायची ही व्हॅल्यू भेटणार. ओके. आय होप तुम्हाला एलिमिनेशन आणि सबस्टिट्यूशन हे 2 वेगळे समजले असतील. सो आता आपण एक एक्झाम्पल घेऊन ते कसं सॉल्व करतात ते बघूयात. सो मी एक्झाम्पल नंबर 1 घेते इथे.
मी तुम्हाला दोघी मेथडनी सॉल्व करून दाखवेल. सो एक्झाम्पल नंबर 1, आय एम टेकिंग सायमल्टेनियस इक्वेशन नाव. सो लेट्स टेक 5x minus 3y is equals to 8, and second 3x plus y is equals to 2. सो आता इथे आपण याला मेथड नंबर 1 म्हणजे एलिमिनेशननुसार सॉल्व करूयात. ठीक आहे. सो सॉल्व करण्याआधी माझी जी फर्स्ट स्टेप आहे ती राहील इक्वेशनला नंबरिंग करणं. म्हणजे काय, माझ्याकडे 2 इक्वेशन आहेत म्हणून मी त्यांना नंबरिंग करेल. तर मी याला म्हणेल 5x minus 3y इज इक्वल्स टू 8ला मी म्हणेल इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. हे माझे फर्स्ट इक्वेशन आहे. आणि सेकंड इक्वेशन कोणती आहे, 3x प्लस वाय इज इक्वल्स टू 2. ही माझी सेकंड इक्वेशन आहे. सो तुम्हाला आधी इक्वेशनला नंबरिंग करता आलं पाहिजे. नेक्स्ट मी घेणार, आता इथे ना मी एलिमिनेट करायचं मला. ठीक आहे. तुम्ही बघणार एलिमिनेशन करण्यासाठी तुम्ही काय गोष्टी लक्षात ठेवणार आहे ते बघा आधी. मी तुमच्यासाठी इथे रफ वर्क साईडला करते. आपल्याकडे हे 2 इक्वेशन्स आहेत बरोबर. त्या 2 इक्वेशन्सला एलिमिनेट करण्यासाठी आपले ऑपरेशन्स यूज करू आपण. म्हणजेच काय, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन हे ऑपरेशन्सचा आपला इथे यूज होतो. तर ते कसं यूज करणार, आपल्याला कसं कळेल की आपल्याला काय करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला या इक्वेशन्सला नीट बघायचं आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल एक्सचे व्हेरिएबल मी बघेल. आता इथे काय, दोघी प्लसमध्ये एलिमिनेट कधी होऊ शकतो, जेव्हा एक साईन प्लसमध्ये असेल आणि एक मायनसमध्ये असेल तेव्हा आपण त्यांना कट करू शकतो किंवा मायनस करून आपण त्याची व्हॅल्यू रिड्यूस करू शकतो, कमी करू शकतो बरोबर. तर आपल्याला इथे एलिमिनेट करायचं आहे, कमी करायचं आहे. म्हणून काय करणार, इथे दोन्ही प्लसमध्ये आहेत बरोबर, म्हणून आपण एक्सला काहीच करू शकत नाही. एक्सला आपण एलिमिनेट नाही करणार. मग काय एलिमिनेट करणार, तर इथे बघा, इथं दिलेलं आहे वाय. ठीक आहे. आता इथं वाय दिलेलं असल्यामुळे तुम्ही बघाल वरती 3y आहे आणि खाली फक्त y आहे. आणि इथे आपल्याकडे ऑलरेडी मायनस आणि प्लसची साईन दिलेली आहे. पण मी 3y मधनं y काढायचं आहे, पण मला खालीसुद्धा 3च हवं आहे. मला ती yची व्हॅल्यू ही y पूर्ण कट करायचं आहे. मला y नको आहे, मला y एलिमिनेट करायचं आहे. तर मग मी काय करेल अशा वेळेस, मला खाली 3 जर आणायचं असेल, म्हणजे इक्वेशन 2ला या इक्वेशनला जर मला इथे 3y आणायचं असेल तर मला काय करावं लागेल, तर मी इथे 3नी पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करू शकते बरोबर. म्हणजे काय होईल, आपली 3 3 जार 9x प्लस 3y इज इक्वल्स टू 3 2 जार 6. तर अशा पद्धतीने माझी 3ने मल्टिप्लाय केल्यावर इक्वेशन येईल. आता मला वरती पण 3y आणि खाली पण 3y दिसतंय, तर माझं इझिली तो y जो आहे तो एलिमिनेट होईल बरोबर. मग आता आपण बघूयात कसं सॉल्व करायचं आहे. सो आपली फर्स्ट स्टेप आपण इथे केलेली आहे, इक्वेशनला नंबरिंग करणं. इक्वेशनला नंबरिंग केल्यानंतर आता आपल्याला इक्वेशन, अजून एक गोष्ट मी तुम्हाला इथे सांगते, खाली जी आता इथे आपल्याला काय, वरती साईन काय मायनस, खाली काय प्लस, मग हे इझिली कटिंग होईल बरोबर. प्लस मायनस इझिली कट होतं, म्हणून खाली जी साईन असते ना तेच घेऊन आपण इक्वेशनला करायचं असतं. इक्वेशन ॲड किंवा सबट्रॅक्ट करायचं हे कशाने कळतं, तर खालचं साईनने कळतं. ठीक आहे. तर आता इथे जर मायनस असतं तर मायनस मायनस कट झालं असतं का, नाही, मायनस मायनस तर ॲड झालं असतं बरोबर. म्हणून मी अशा वेळेस काय, इथं मला याला प्लस बनवायचं तर मी काय करेल, त्यावेळेस याला सबट्रॅक्ट करून टाकेल. सो हे मायनस मायनस चेंज होऊन इथं मला काय होईल, प्लस, म्हणजे काय होईल, प्लस वाय होऊन जाईल. तर हे ट्रिक्स आहे, ते तुम्ही जेव्हा सॉल्व कराल त्यावेळेस तुम्हाला बरोबर कळेल. ठीक आहे. सो तर नेक्स्ट स्टेप आहे, मी आता इथे लिहिणार की मला ह्या दोघे इक्वेशन्सला आता ॲड करायचं आहे. ठीक आहे. मला कशावरनं समजलं ॲड करायचं आहे, कारण की खालच्या वायच्या साईनमुळे. नाव लेट अस ॲड इक्वेशन 1 and 2. ठीक आहे. आता त्याला ॲड करायचं आहे, पण त्याच्या आधी आपण काय करणार आहोत, मल्टिप्लाय. सो इथं मी एक स्टेप विसरले आहे, तर मी जस्ट आधी ती ॲड करते इथे. ओके. सो
पहिले मी काय करणार आहे, मल्टिप्लाइंग बोथ साइड ऑफ इक्वेशन 2. कुठल्या इक्वेशनला मल्टिप्लाय करतो आपण, 2ला. कशाने मल्टिप्लाय करतो आहे, बाय 3ने. सो आपल्याला जेव्हा 3ने आपण मल्टिप्लाय करू तर आपली इक्वेशन काय येणार, 9x + 3y = 6. तर आपली ही थर्ड इक्वेशन तयार झाली, बरोबर. आपण म्हणून इथं नंबरिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो आपण इथं बघितलं तर फर्स्ट इक्वेशन, सेकंड इक्वेशन आणि थर्ड आपण ही स्वतः बनवली आहे. ठीक आहे. आता आपल्याकडे थर्ड इक्वेशन आली आहे. मग आपल्याला फर्स्ट आणि थर्डला ॲड करायचं आहे आता. ठीक आहे. नाव ॲड इक्वेशन नंबर 1 अँड 3. चला मग इथे आपण आता लिहूयात 5x - 3y = 8. ही आपली आहे फर्स्ट इक्वेशन. ॲड थर्ड इक्वेशन करतो आहे म्हणून 9x + 3y = 6. ओके. आपण आता हिला ॲड करतो आहे. मग 9 + 5 किती होणार, 14x. आता इथं बघा -3y आणि +3y इझिली माझा कट होऊन गेला, म्हणजे तो y डायरेक्टली निघून गेला, तिथं एलिमिनेट होऊन गेला. आणि = 8 + 16 इज अगेन 14. ओके. नेक्स्ट स्टेप इज x = 14/14, 14 divided by 14. सो इट इज इक्वल्स टू 1. सो इथे आपल्याला एक्सची व्हॅल्यू ही 1 भेटलेली आहे. ओके. तर आता आपल्याला ही एक्सची व्हॅल्यू ही पुटअप करायची आहे. ठीक आहे. का पुटअप करायची, आता आपल्याला वायची पण व्हॅल्यू काढायची आहे, बरोबर. म्हणून मी आता इक्वेशन 2मध्ये आपण इक्वेशन 1 आणि 3चा इथे यूज केला आहे, म्हणून कुठली इक्वेशन उरली आहे, 2. तर 2मध्ये पुटअप करणार. म्हणून इथे लिहिणार आपण सबस्टिट्यूटिंग. हे बघा, सबस्टिट्यूटिंग म्हणजे आपण पुटअप करणार एक्सची व्हॅल्यू. x = 1 इन इक्वेशन नंबर 2. सो इक्वेशन 2 काय होती आपली, 3x + y = 2. सो एक्सची व्हॅल्यू काय आहे, 1. सो 3 मल्टिप्लाय बाय 1 होईल इथे आता, प्लस y = 2. सो 3 1 जार 3 + y = 2. आता हा 3 राईट हँड साईडला जाईल, बरोबर. आणि तो प्लस इथे ती नेक्स्ट साईडला जाऊन काय होईल, मायनस. सो -3. तुम्ही इथं बघाल 2 प्लस आहे आणि 3 मायनस आहे. सो प्लस मायनस मायनसची साईन येईल, प्लस मायनस मायनस होईल आणि मोठ्याची साईन आपण ॲज इट इज लावणार. म्हणून 3 - 2 इज 1. सो y = -1. इथे आपल्याला yची व्हॅल्यू ही भेटलेली आहे. ओके. सो आता हिला आपण एक पर्टिक्युलर वेमध्ये पण लिहितो. इट इज ऑल्सो रिटन ॲज x आणि y = x काय आपलं 1, y इज -1. सो ऑलवेज राईट हँड साईड आपण yची व्हॅल्यू लिहितो आणि लेफ्ट हँड साईडला एक्सची व्हॅल्यू लिहितो. आय होप तुम्हाला हा सम इझिली समजला असेल. मी खूप स्लोली आणि हळू एकदम सिम्पल वेमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे इथे. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट मेथड शिकूयात, मेथड नंबर 2. सेम एक्झाम्पल घेते मी. ठीक आहे. 5x हा मेथड नंबर आपला 2 डिस्कस करतो आहे. 5x - 3y = 8. ठीक आहे. हिला मी इक्वेशन नंबर 1 म्हणते आणि 3x + y = 2 हिला मी इक्वेशन नंबर 2 म्हणते. नाव आता आपल्याला सबस्टिट्यूट करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे काय, आपण व्हॅल्यूज चेंज करणार. सो लेट अस राईट व्हॅल्यू ऑफ y इन टर्म्स ऑफ x फ्रॉम इक्वेशन 2. म्हणजे इक्वेशन 2 घेऊन इथे लिहिते, राईट आपण कसली व्हॅल्यू काढतो आहे, वायची व्हॅल्यू काढतो आहे इन टर्म्स ऑफ x. इन टर्म्स x फ्रॉम इक्वेशन 2. तो इक्वेशन 2 घेऊन मी वायची व्हॅल्यू काढते. ठीक आहे.
सो इथे आहे 3x + y = 2. तर मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला y लेफ्ट हँड साईडला एकटा हवा आहे, म्हणून मी बाकीचे जे नंबर्स व्हेरिएबल्स आहेत ते राईट हँड साईडला पाठवेल. सो ते पाठवायला माझं इकडे y एकटा राहील 2 - 3x. ओके, इथे मला yची ही व्हॅल्यू इथे भेटलेली आहे. ओके, सो मी याला आता इक्वेशन नंबर 3 म्हणणार. इक्वेशन नंबर माझे 3 भेटली. तर आता मी काय करेल, ही जी yची व्हॅल्यू आहे ती इक्वेशन नंबर 1मध्ये पुटअप करणार. म्हणजे काय, सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ y इन इक्वेशन 1. आता इथे इक्वेशन 2 आणि 3चं यूज केलं होतं म्हणून आपण 1मध्ये पुटअप करणार. सो 1 काय आहे, 5x - 3y = 8. आता इथे y आपल्याला y नाही लिहिणार आपण, yची व्हॅल्यू काय आहे -2 3x ते लिहिणार. सो 5x - 3 × 2 - 3x = 8. सो आता याला एक्सपांड करू. 5x - 3 2 = 6 - 3 3 = 9 x = 8. ओके, सो आता आपण याला कसं सॉल्व करणार आहेत ते बघूयात. सो 5x - 6 - 9x = 8. तर इथे आपण पहिले व्हेरिएबल्सचं सॉल्व करून घेऊ. 5x - 9x. ठीक आहे, इथे जर तुम्ही एक ऑब्झर्व केलं तर इथे मायनस आणि मायनस मल्टिप्लाय होते म्हणून इथे +9 येईल. ओके, मायनस मायनस प्लस, सो मायनस मायनस प्लस. सो +5x आणि +9x हे काय होईल, ॲड होईल. म्हणजे आपल्याला काय भेटेल इथे 14x. ओके, सो 14x - 6 = 8. आता हा 6 पण नेक्स्ट बाजूला जाऊन प्लस होणार, म्हणून 14x = 8 + 6. So 14x = 14. 8 + 6 is 14 only. Now x = 14/14, which means x = 1. तर आपल्याला इथे एक्सची व्हॅल्यू 1 भेटली. तर आता ही आपण एक्सची व्हॅल्यू आपल्या इक्वेशन नंबर 3मध्ये आपण टाकूयात. ठीक आहे, कारण की तिथे y ॲज इट इज, आपल्याला yची व्हॅल्यू काढायची ना, तर आपल्याला y = ॲज इट इज आहे. तर y नंतरची जी व्हॅल्यू येईल ती डायरेक्टली आपला आन्सर असेल, म्हणून y = 2 - 3x मध्ये फक्त आपण तो 1 टाकणार. सो 2 - 3 × 1, 2 - 3 = -1. मग इथे आपली yची व्हॅल्यू ही -1 आलेली आहे. ठीक आहे, सो दोघे एकदम सिम्पल मेथड्स आहेत. फक्त प्लस मायनस हे जे ऑपरेशन्स आहेत त्याच्यावर खूप लक्ष देणं गरजेचं आहे, नाही तर तुमचं एका छोट्या मिस्टेकमुळे पूर्ण आन्सर रॉंग होऊ शकतं. ठीक आहे, आय होप तुम्हाला इथे दोघी मेथड्स या समजलेल्या असतील. या दोघींमध्ये तुम्ही बघणार आन्सर सेम आलेला आहे. एक्सची व्हॅल्यू 1 आणि yची व्हॅल्यू -1. इथे पण x = 1 आणि yची व्हॅल्यू -1. सो तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस कराल, एकदा गो थ्रू कराल, तर तुम्ही इझिली हे सम्स सॉल्व करू शकाल. ओके, आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडलेला असेल. जर आवडला असेल तुमच्या फ्रेंड्सला नक्की शेअर करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.